आपण या ठिकाणी मराठ्यांची शौर्यभूमी पानिपत इथं शौर्यभूमीला नतमस्तक होण्यासाठी आपण येथे आलात, तर आपल्या काय भावना आहेत? पानिपत हा शब्द उच्चारला की आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो मराठ्यांनी राष्ट्राच्या रक्षणासाठी केलेला दैदिप्यमान पराक्रम, परक्या शत्रूला हाकलून लावण्यासाठी महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या मार्गदर्शनानुसार हे युद्ध लढलं गेलं। अतिशय पराक्रमाने असणारे हे युद्ध, पण काही गोष्टींमुळे ते युद्ध आपण हरले। पण पानिपत हा शब्द उच्चारल्यानंतर इतिहासाचा अभ्यास असणाऱ्या मराठी माणसाचं मन हळवं झाल्याशिवाय राहत नाही। आणि ज्या माणसांना इतिहासाचा अभ्यास नाही ती माणसं सहज शब्द वापरतात की पानिपत झालं म्हणजे पराभव झाला, पण खऱ्या अर्थाने पानिपतच्या पराभवाच्या आडून विजय दिसतो। पराजयाच्या ढगाआड विजयाचा सूर्य लपलेला दिसतो। म्हणून त्या अर्थाने आपण त्या पानिपत या युद्धाकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे असं मला वाटतं। आणि या ठिकाणी आनंद वाटतो की ज्या भूमीमध्ये आमचे मराठी वीर उपाशीपोटी राष्ट्राच्या रक्षणासाठी लढले, त्या युद्धभूमी समोर येऊन आम्ही नतमस्तक होतो। खऱ्या अर्थाने आज समाधान वेगळंच मिळतं। या निमित्ताने हीच भावना आहे। शौर्यभूमी पानिपतमध्ये जो संघर्ष झाला, तत्कालीन मराठ्यांची ओळख कशी होती? मराठ्यांची ओळख जर सांगायची ठरली तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना आदर्श ठेवून शत्रूचा मुकाबला करणं आणि आपली जी तत्व आहे त्या तत्वांकरता लढत राहणं ही मराठ्यांची फार मोठी ओळख आहे। आणि मराठा हा शब्द इतिहासाच्या दृष्टीने फार वेगळ्या अर्थाने वापरला जातो। मराठा म्हणजे एक जात नक्कीच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये राहणारा हर जाती जमातीतला माणूस म्हणजे मराठा, अशी इतिहासाने मराठा शब्दाची व्याख्या केली। आणि पानिपतकार विश्वास पाटील मराठा शब्दाची व्याख्या अशी करतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर ज्याची छाती स्वाभिमानाने फुगते, आणि पानिपत हे नाव घेतलं की ज्याचं काळीज हळहळतं, तोच मराठा असं म्हटलं तरी चुकीचं ठरत नाही। आणि ती व्याख्या जर पाहिली तर संबंध महाराष्ट्र त्या ठिकाणी पानिपतावरती एकवटला होता। तो जात मराठा म्हणून नाही, तर इतिहासाच्या दृष्टीने आपण शिवछत्रपतींचे वारसदार आहोत आणि आपलं राष्ट्र आहे, भारत आपला देश आहे, ह्या भूमिकेतून मराठी अब्दालीशी लढले। अब्दाली इथं आला होता तो फक्त या राष्ट्राला लुटण्याकरता, आणि मराठी या ठिकाणी आले होते तर राष्ट्राचं रक्षण करण्याकरता, हा त्याचा हेतू होता। या दृष्टीने मराठा शब्दाची व्याख्या करता येईल।